आहे त्यांच्याशी बातचीत करूयात। ताई, आपण पाहतोय सचिन साठे यांना शेवटच्या क्षणी पक्षाने उमेदवारी नाकारली आहे। भारतीय जनता पार्टीकडनं जवळपास निश्चित झालं होतं ते मैदानात दिसेल निवडणुकीच्या, पण शेवटच्या क्षणी तिकीट कापण्यात आलेले आहे। या ठिकाणी शक्ती प्रदर्शन केलं मोठ्या प्रमाणात, काय सांगाल, काय भूमिका आहे तुमची? करायला नको, जे झालं ते अन्याय झालेला आहे हे आम्हाला पण सगळ्याला दुःख वाटतं। कारण त्यांचं काम आतापर्यंत 25 वर्षापासून 10वी 12वीला बक्षीस समारोहन, परत कोरोना काळामध्ये मदत झालेली आहे। त्यानंतर माझा वाढदिवस हे वाढदिवस साजरा करायचा नसून तर पूरग्रस्तांना मदत करा, असे त्यांचे बरेच कार्यक्रम केलेले आहेत। त्यामुळे हे असं तिकीट नाही मिळालं, नाकारल्यामुळे सगळ्या आम्हाला गावकऱ्यांना त्यांची खंत वाटते। पक्षाने अन्याय केला असं वाटतं का तुम्हाला? हो, अन्याय केला वाटतं। बरं, काय काय म्हणणं आहे तुमचं? आता आमचं म्हणणं काय, आम्ही पक्षाचा न विचार करणार, पक्षाचा आम्ही नाही विचार करणार। जिथं सचिन भाऊ तिथं आम्ही आता त्यांच्या पाठीशी। महिला भाऊक झाले थोडेफार, घरातल्या महिला असतील समर्थक बघा, तिथं आमचे भाऊजी असन तिथं आम्ही आहे, पण भाऊजींचा आम्ही विजयच करणार आहे। भाऊजींनी आम्हाला 5 एवढंच आमचं बोलणे। हा, भाऊजींनी म्हणजे 2 दिवस काय निर्णय घ्यावा आणि तो आम्हाला सगळ्यांना मान्य आहे। काय निर्णय घ्यावा, काय वाटतं? म्हणजे पक्षातच काय घ्यावं ना दुसरा, त्यांना फक्त म्हणजे हे कार्य करत राहायची आवड आहे। पक्ष कुठला जरी असला तरी त्यांना हे काम करण्याची संधी द्यावं, त्यांच्या मागे आम्ही आहे। तुमचं काय म्हणणं आहे? शेवटच्या क्षणी तिकीट कापलं भाजपने, नाही, भाजपने ते 100% धोका दिलाय, पण जो काका निर्णय घेतील तो आम्हाला 100% मान्य आहे। पण काकांनी पण निर्णय घेताना म्हणजे 100% म्हणजे जे घेतील ते योग्यच निर्णय घेतील। फक्त एवढंच की सगळ्याच महिला झालं किंवा कार्यकर्ते झाले सगळेच खूप नाराज आहेत। शेवटी भाजपने असं करायला नव्हतं पाहिजे। आणि काकांना म्हणजे काय म्हणतात त्याला, चिन्हाची पण गरज नाहीये की आज काही म्हणजे कोणतंही पद नसताना आज 25 वर्षाच्या माणसाने एवढे राबलेले आहेत की हे कोणीच करू शकत नाही। आणि आज तुम्ही त्याच माणसाला आज तुम्ही तिकीट दिलं नाही, बरं ठीक आहे नाही दिलं, पण शेवटी भाजपने 100% धोकाच केलेला। शब्द दिला होता त्यांना, पक्षानेच शब्द दिला होता की तुम्हाला तिकीट देणार, सर्वे झाला होता, जवळपास उमेदवारी निश्चित झाली होती। ते पहिलं जाऊन फॉर्म भरून आल्यानंतर एबी फॉर्म जोडायच्या वेळेस पाहिलं तर दुसऱ्यालाच एबी फॉर्म मिळाला। नाही, त्यांनी शब्द दिला होता, पण त्यांनी ऐन वेळी 1 तासात त्यांनी अख्खा खेळच पलटवला। पण आता जर काकाचे योग्य निर्णय घेतील तर आम्हाला सगळ्यांना मान्य आहे। पण भाजपने तर मी 100% सांगेल की असं करायला नव्हतं पाहिजे, खरंच नव्हतं। काही लोकांचं म्हणणं आहे की दुसरे जे उमेदवार होते, जे इच्छुक होते, सचिन साठे यांना उमेदवारी मिळाली नाही, त्यांचं राजकीय अस्तित्व धोक्यात येणार होतं, त्याच्यामुळे काहीतरी खेळी केली। नाही, असं काय नाही। पण 100% मी एकच सांगेल की जे काका आता जो निर्णय घेतील 100% आम्हाला मान्य आहे। आणि काका जो निर्णय घेणार योग्यच निर्णय घेणार, आणि आम्हाला ह्याची सुद्धा गरज नाही, चिन्हाची सुद्धा गरज नाहीये की आज एवढे ते पॉवरफुल आहे, आम्हाला कशाचीच गरज नाहीये। पण फक्त एक सांगेल की कोणताही पद नसताना त्या माणसाने एवढी कामं केलेली आहे आणि अख्खं त्यांच्या बरोबर सगळे आहेत, त्याच्यामुळे त्यांचा जो निर्णय असेल तो आम्हाला सगळ्यांना मान्य आहे। आणि ते निर्णय घेणार तो योग्यच घेणार, एवढी 100% अपेक्षा आहे। आमचा सर्वांचा भाऊंना पाठिंबा आहेच आहे। ते काही निर्णय घेतील 2 दिवसात तर आमचं सर्वांना कबूल आहे आणि आम्ही पूर्णपणे त्यांच्या पाठीशी आहोतच। जर अपक्ष लढायचा निर्णय घेतला, बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला तर काय वाटतं, काय चित्र असेल? सचिन भाऊ घेतील तो निर्णय तर आम्हाला मान्यच आहे आणि तो निश्चितच त्याला आम्ही हे करू, विजय करू। तुमचं काय म्हणणं आहे? एक निष्ठावान कार्यकर्त्याला ना त्यांनी डावललं, हे म्हणजे त्यांच्यावर खूप मोठा अन्याय झाला। परंतु मी एक सचिन भाऊंना विनंती करते की हा 5 वर्षाचा पिरियड हा खूप मोठा आहे, त्यामुळे ही आता आलेली संधी ना आपण घालवायची नाही, असं माझं मत आहे। त्यांनी अपक्ष का होईना पण राहावं, आम्ही सगळेजण मिळून त्यांना नक्कीच विजय करू। काय महिलांमध्ये मोठा रोष दिसतोय? महिलांमध्ये रोष राहणं साहजिक आहे, कारण भाऊ एक सगळ्यांचा खरंच भाऊ आहे। सगळ्यांचं कुठल्याही छोट्या मोठ्या कामाला सगळीकडे तत्परतेने उभा राहणारा हा सगळ्यांचा मोठा पाठीराखा भाऊ आहे। आणि अशा माणसाची खरंच गरज महानगरपालिकेला सुद्धा आहे। तिथल्या सक्षम सगळ्या ज्या योजना असतील त्या सगळ्या पोहोचवण्याची त्यांची ती पूर्ण कुवत त्यांच्यामध्ये आहे, त्यामुळे त्यांनी ही संधी घालू नये असं माझं मत। निश्चित आपण पाहतोय महिलांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात रोष आहे। खरं तर त्यांनी या ठिकाणी सांगितलेले की सचिन साठे जो निर्णय घेतील तो सगळा आम्हाला मान्य आहे, अपक्ष उभे राहत असेल तर निश्चित त्यांना आम्ही निवडून आणू, अशी भूमिका जी आहे या ठिकाणी महिलांनी घेतलेली।